अयोध्येचं राम मंदिर भारताच्या प्राचीन इतिहासाचं आधुनिक मूर्त स्वरूप। आज अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण झालं। कोणतंही मंदिर पूर्ण होण्यासाठी तो ध्वजारोहण विधी असतो, तो आज अयोध्येमध्ये पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकला। श्रीरामाचं मंदिर हा या देशाचा फक्त आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक इतिहास नाहीये, तो या देशाचा सामाजिक आणि राजकीय इतिहासही आहे। स्वतंत्र भारताचा राजकीय इतिहास, विशेषतः 1990 नंतरचा इतिहास हा राम मंदिराशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। राम मंदिराबद्दलची मागणी, त्यानंतर त्या मागणीचं सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये झालेलं रूपांतर, प्रदीर्घ न्यायालयीन लढाई, त्यानंतर प्रत्यक्षात आलेलं राम मंदिर, हा इतिहास फक्त काही वर्षांचा नाहीये, तर करोडो भारतीयांच्या भावनांचा इतिहास आहे। राम मंदिराचं भूमिपूजन, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना आणि आजचा ध्वजारोहणाचा सोहळा हे तीनही प्रमुख कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते पार पडले, आणि तेही ते पंतप्रधानपदी असतानाच। हाही या संपूर्ण मंदिर निर्माणातला एक वेगळा योगायोग। राम मंदिर हा भाजपच्या राजकारणातलाही महत्त्वाचा मुद्दा राहिला। राम मंदिर पूर्ण करणं हे भाजपच्या प्रमुख राजकीय उद्दिष्टांपैकी एक होतं, आणि भाजपचेच पंतप्रधान असताना ते उद्दिष्ट पूर्णही झालं। राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशभरात सुरू झालेलं राजकारण हे मंदिर पूर्ण झाल्यावरही थांबेल अशी अपेक्षा नाहीये। पण एकीकडे हे सगळं होत असतानाच दुसरीकडे अयोध्येतलं राम मंदिर हे आता लाखो भारतीयांसाठी महत्त्वाचं तीर्थस्थळही बनलंय। दर महिन्याला देशभरातले लाखो भाविक, देशभरातलेच कशाला, देशाच्या बाहेरूनही येणारे लाखो भाविक दर्शनासाठी अयोध्येला पोहोचतात, आणि या सगळ्यांसाठी आज हे मंदिर पूर्ण होण्याची भावना सुखावणारी आहे।